लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात। अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे 2 हप्ते जमा। रक्षाबंधनाआधीच खात्यात 3000 रुपये जमा। कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी। फाईल पूर्ण वाचल्याशिवाय सही करणार नाही, अजित पवारांची भूमिका। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगेंमध्ये अंतरवाली सराटीत मॅरेथॉन चर्चा। विधानसभेसाठी राज्यात नवं समीकरण होणार का, याकडे लक्ष। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा सरकारला 29 ऑगस्टपर्यंत नवा अल्टिमेटम। आरक्षण न देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर फडणवीसांचा दबाव असल्याचा जरांगेंचा आरोप। लातूरमध्ये सुप्रियांचं भाषण सुरू असताना मराठा आंदोलक मंचावर। मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। माधव भंडारी, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळेंसारख्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संघाचे भाजपला निर्देश, तर बदल्यांच्या भ्रष्टाचारापासून दूर राहण्याच्याही सूचना। क्रॉस वोटिंगचा संशय असलेले काँग्रेसचे 2 आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। एमआयएम इंडिया आघाडीसोबत येण्यास इच्छुक इम्तियाज जलील यांची ऑफर। इंडिया आघाडी सांगेल त्या जागेवरून निवडणूक लढण्यास तयारी, जलील यांचं वक्तव्य। उल्हासनगरमधील तरुणीच्या धर्मांतर प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग। 26/11च्या हल्ल्यासंदर्भातील नोट्स आणि झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी हस्तगत। माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पुणे जिल्ह्यातील 5 वारसा स्थळं दत्तक देण्याची योजना। शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर, कार्ला भाजे लेणी आणि लोहगडाचा समावेश। गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून सवलतींचा वर्षाव। फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार। मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार। मुंबईत लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठीही प्रयत्न। पैलवान विनेश फोकटची निराशा। रौप्य पदक मिळणार नाही। आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं याचिका फेटाळली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।